15 ऑगस्टच्या 5 ऑर्डर मधला हा दुसरा केक। या केकची ऑर्डर मला आमच्या सोसायटीतील एका मॅडमने दिली होते। त्यांच्या मिस्टरांच्या बर्थडे साठी हा केक त्यांनी मला बनवायला सांगितला होता। तसेच या केकचा फ्लेवर पायनॅपल होता आणि क्वांटिटी हाफ केजी मध्ये हा केक बनवत होते। मागच्या व्हिडिओत आपल्याला एका ताईने अशी कमेंट केली की ताई मी घरी चोको चिप्स बनवते तर त्याला वास येतो, असं का होतं? तर बघा, चोको चिप्स हे आपल्याला नेहमी फ्रीज मध्ये एअरटाइट कंटेनर मध्ये पॅक करून ठेवायचे असते। असे का? कारण आपण आपल्या फ्रीज मध्ये अशा बऱ्याच वस्तू ठेवतो ज्याचा जास्त उग्र वास येत असतो, जसे की अद्रक लसूणाची पेस्ट, तसेच उग्र वासाचे जे काही भाजीपाला आपण ठेवतो फ्रीज मध्ये। या सर्व गोष्टींचे वास आपल्याला फ्रीज उघडताच येत नाही थंडाव्यामुळे। पण आपण जेव्हा एखाद्या प्रकारचे चॉकलेट असो किंवा काही केक असो जेव्हा फ्रीज मध्ये ठेवतो तेव्हा मात्र नक्कीच त्यामध्ये त्याचा वास भरतो। हे सर्वात पहिलं कारण ठरू शकतं आपल्या चोको चिप्सला किंवा चॉकलेट्सला वास येण्याचं। कित्येक वेळा आपण कंटाळा करून चोको चिप्स किंवा चॉकलेट्स हे एखाद्या खुल्याच प्लास्टिक कव्हर मध्ये ठेवून आपण जसेच्या तसे फ्रीज मध्ये स्टोअर करतो, त्यामुळे त्या चोको चिप्स मधून एखादा उग्र असा वास येत असतो। आणि अजून एक असं कारण आहे की जेव्हा आपण चॉकलेट कंपाऊंड्स असो, डार्क कंपाऊंड्स असो घेतो आणि जास्त दिवस तसेच डब्यामध्ये ठेवून तेव्हा पण त्या चॉकलेट मधून थोडासा वास येतोच। डार्क कंपाऊंड मध्ये सर्वात जास्त प्रमाणात वनस्पती तेलाचा वापर असतो, म्हणजेच डालड्याचा वापर। त्या कारणाने खूप दिवस ठेवले की त्याचा वास येतो, त्यामुळे कंपाऊंड्स हे लागतील तेवढेच आणायचे। हा व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।